आता पहा, इन ट्रायंगल ABC बायसेक्टर ऑफ अँगल ए अँड अँगल बी इंटरसेक्ट ॲट पॉईंट ओ इफ अँगल सी बरोबर 70 डिग्री फाइंड मेजर ऑफ अँगल AOB. तुम्हाला काय दिले बेटा? तुम्हाला दिले ट्रायंगल ABC. ठीक आहे, ABC दिलंय आणि अँगल ए आणि अँगल बी चे जे बायसेक्टर्स आहेत ते कुठे मिळतात? समजा हे आहे त्याचे बायसेक्टर्स, समजा म्हटलं बरं का, हे मिळतात ओ पॉईंटला. हे बघा इथं ओ पॉईंट आहे, हे झाला ए आणि हा झाला बी आणि मग हा काय आला बेटा? सी आला. ओके, आणि तुम्हाला अँगल सी दिलेला आहे, किती डिग्री दिलेला आहे? 70 डिग्री दिलेला आहे. आता तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? तुम्हाला काढायचं आहे AOB काढायचं आहे. ठीक आहे, आता थोडं जरा डायग्राममध्ये पहा. पहिल्यांदा काय म्हणायचं, समजा हे AO आणि OB एकमेकाला इंटरसेक्ट झाले ओ पॉईंटवर. पहा, रे OA अँड रे OB intersect each other at point O. आता बघा, रे AO कुणाचा बायसेक्टर आहे? रे आता मग रे AO कुणाचा बायसेक्टर आहे? BAC किंवा CABचा. मग काय म्हणायचं? रे OA is an angle bisector of CAB, of angle CAB. समजा इथे x धरूया, हे x अँगल बायसेक्टर आहे म्हटल्यावर हा सेम राहतो आणि हा सुद्धा काय असतो? सेम असतो. देअरफॉर अँगल CAO इज इक्वल टू अँगल BAO इज इक्वल टू x. लेट म्हणा पहिला, लेट. ठीक आहे, याला समजा नंबर 1 देतो. त्याच पद्धतीने रे BO इज अन अँगल बायसेक्टर ऑफ कुणाचा? बघा, पहिला काय होता? CAB, आता काय होतो? CBA किंवा ABC ऑफ अँगल ABC. हा महत्वाचा आहे आपला, हा अँगल महत्वाचा आहे, अँगल ABC. देअरफॉर अँगल नीट बघा, CBO इज इक्वल टू अँगल ABO इज इक्वल टू Y. ह्याला दिलं 2, ह्याला बी लेट धरा. ठीक आहे, मग आता पुढे पहा, ह्या ठिकाणी अँगल CAB बरोबर काय येतं? अँगल CAO प्लस अँगल BAO इज इक्वल टू x प्लस x बरोबर 2x. ह्याचं रिझन लिहा, अँगल ॲडिशन पॉस्ट्युलेट किंवा थेरम. ओके, त्याच पद्धतीनं CBA किंवा ABC घ्या, अँगल ABC इज इक्वल टू अँगल ABO प्लस अँगल CBO आणि ह्याच्यामध्ये आणखीन एक ॲड होते, फ्रॉम 1 अँड अँगल ॲडिशन पॉस्ट्युलेट. ह्याला करा फ्रॉम 2 अँड अँगल ॲडिशन पॉस्ट्युलेट. देअरफॉर अँगल ABC इज इक्वल टू काय येतं बेटा? y प्लस y, म्हणजेच किती y आलं? 2y. समजा आपण ह्याला काय करूया बेटा, हे वरच्याला आपण ह्याला काय करूया? 3 नंबर देतो ह्याला आणि ह्याला देतो 4 नंबर. पहा बेटा, CAB किंवा BAC बरोबर किती झालं? 2x. ABC किंवा CBA बरोबर काय झालं? 2y. झालं का नाही? यस सर. मग आता काय करायचं? इन ट्रायंगल ABC बघा, इन ट्रायंगल ABC सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल किती असतं? सर 180 डिग्री. लिहा, द सम ऑफ मेजर्स ऑफ
ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. म्हणजेच काय बेटा, अँगल CAB प्लस अँगल ABC प्लस अँगल ACB हे बदलायचं, फक्त बदलाय हो काही, बरोबर किती 180 डिग्री. देअरफॉर आता CAB किती काढला 2x, किती नंबर दिला 3. ABC किती काढला इथं बघा 2y, ह्याला किती नंबर दिला 4. ACB बरोबर किती बेटा 180 डिग्री. रिझन लिहायचं फ्रॉम 3 and 4. काय कॉमन निघतं 2. आणि या ठिकाणी ACB दिलेलं आहे तुम्हाला 70 आहे. 2x + y हे किती डिग्री 70 डिग्री, बरोबर किती 180 डिग्री. रिझन लिहा गिवन. ओके, पहा. देअरफॉर 2 इन ब्रॅकेट x + y बरोबर 180 डिग्रीमधून 70 गेले. देअरफॉर x + y बरोबर किती आलं बेटा 110. हे 2 ला 2 ठेवलो, इकडला प्लस इकडला गुणाकार तिकडे जाऊन का होतो भागाकार. किती आलं 55 डिग्री. किती आलं 55. हे कुणाचं आलं x + y = 55 डिग्री. समजा ह्याला नंबर दिला 5. आता या ट्रायंगलमध्ये बघा खालच्या इन ट्रायंगल AOB तुम्हाला हेच काढायचं ना. इन ट्रायंगल AOB, इन ट्रायंगल AOB तिन्ही अँगलची बेरीज किती होते 180 डिग्री. काय म्हणायचं अँगल AOB डायग्राममध्ये बघायची गरजच नाही बेटा, फक्त हे मधलं चेंज करायचं. अँगल BAO 1 झाला, 2 झाला. अँगल ABO. ठीक आहे. आता आपण पाहूया, पहा ह्याच्यामध्ये बघा अँगल ABO बरोबर काय आहे y आहे. अँगल ABO बरोबर काय आहे बेटा का इथं खालच्या साईडला y आहे. एकूण बेरीज किती आहे 180 डिग्री. परत रिझन लिहा सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. इथं लिहा बेटा अँगल y. अँगल BAO काय बघा हो का BAO x आहे, मग इथं लिहा x प्लस अँगल AOB = 180 डिग्री. रिझन काय लिहिणार फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2. चला, देअरफॉर अँगल AOB प्लस x + y = किती बेटा 180 डिग्री. आताच x + y किती काढला 55 डिग्री. देअरफॉर अँगल AOB प्लस 55 डिग्री = काय येते बेटा 180 डिग्री. रिझन काय म्हणणार फ्रॉम 5 मधून घेतलो. देअरफॉर अँगल AOB बरोबर 180 डिग्री मधून 55 डिग्री गेले तर किती डिग्री उरले 125 डिग्री. म्हणून देअरफॉर अँगल AOB = आन्सर येते बेटा 125 डिग्री. किती येते बेटा 125 डिग्री. हा आपल्या ह्या ठिकाणी सातवा आपला ह्या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. हा ट्रायंगल चॅप्टर मधला बरं का बेटा 9वीचा.